बघा आज जागतिक महिला दिन आहे आणि ही आमची बघा महिला इकडे आली आईस्क्रीम खायला शिवाजी पार्कला. मोर्याला शाळेमध्ये सोडलं आहे आणि आर्या आली इथे आईस्क्रीम खायला. शाळेजवळ आता ते आर्याचा आमचा आईस्क्रीमचा कार्यक्रम असतो. आज सकाळपासून मागे लागली, पप्पा आज मला सुट्टी आहे, मला घेऊन चला फिरायला. त्यात आज महिला दिन आहे. तर आर्याला नाही कोण म्हणणार आहे. बघा इथे आले नाही आता आईस्क्रीम खायला. मोर्या पण रडत होता. बघा इथे आहे ना, ही पाठीमागे मोर्याची शाळा आहे बालमोहन. आणि आज आर्या पण शाळेला सुट्टी आहे, त्याच्यामुळे इकडे आलो मजा करतो. आणि आपला संपूर्ण शिवाजी पार्क परिसर. चला आता थोडा वेळ इकडे शिवाजी पार्कमध्ये जरा फेरफटका मारू, थोडा बसू इकडे, टाईम स्पेंड करू आणि नंतर आपण निघूया घरी. गौरी पण वाट बघते. आणि आज संध्याकाळी बघूया, आज परत संध्याकाळी कुठे फिरायला जायचं आपण ठरवू. आता आर्याचं तर झालं आहे फोन, म्हणजे खाते तर इथून निघूया. चला मॅडम. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही आलेलो आहोत दादरला. आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. आणि सकाळी आर्याला शाळेमध्ये घेऊन गेलो होतो, आर्या मोर्याला. सकाळी शिवाजी पार्कला जरा आम्ही फिरून आलो आणि संध्याकाळी आता आर्या आणि मोर्या म्हणतात की फिरायला जाऊया. आता दादरला आले, थोडी शॉपिंग करायचे. गौरीसुद्धा आले. हे बघा आता आम्ही दादरला आहे ना, हे बघा हे मागे बघते दादर टीटी. दादर टीटी सर्कलला जी फुटपाथ साईडला जी दुकान आहे, तर त्या दुकानांमध्ये आता आम्ही थोडी शॉपिंग करतो आहे. इथे कपडे आहेत ना, खूप छान छान भेटतात. आणि आता खास करून ना होळी रंगपंचमीसाठी खूप चांगले चांगले शर्ट टी शर्ट वगैरे आलेले आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवतो. किती घेतले? हां, छान कपडे आहे. कपड्यांची क्वालिटी छान असते. अरे आवडले का तुला? आणि हे बघा इथे आहेत ना, हे होळीसाठी आहेत ना, होळी आणि रंगपंचमीसाठी लहान मुलांसाठी छान छान टी शर्ट झाले आहेत. जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर तुम्ही दादर टीटीला, हे बघा हे समोर दादर टीटी सर्कल आहे आणि या सर्कलला लागूनच हे भाऊंचं इथे दुकान आहे. जर तुम्हाला जर इथे कपडे घ्यायचे असतील तर इथे छान कपडे मिळतात. तर या भाऊंकडे तुम्ही नक्की या. हे आहे मिलन स्टोअर आणि अगदी मिलन स्टोअरच्या समोरच यांच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा येतो. यांच्याकडे कपड्यांची क्वालिटी चांगली असते आणि टिकाऊ कपडे असतात. एकदा यांच्याकडे नक्की भेट द्या. आणि हे जे समोर तुम्ही बघते ना, हे आहे डी दामोदर. इथे डी दामोदरला प्रसिद्ध वडापाव, वडे, कचोरी फेमस आहे. याच्यामध्ये साईज वगैरे काय असेल बघा हे मोर्यासाठी ना रंगपंचमीसाठी टी शर्ट घेतले. लहान मुलांचे यांच्याकडे छान कपडे मिळतात. अगदी ह्या टोकापासून ते अगदी ह्या डी दामोदर इथपर्यंत सगळी दुकानं लागलेली असतात. आणि इथे आहे ना, इथे एक बापट भाव म्हणून चालतो. जर तुम्ही नायगाव, दादर, वरळी इथले असाल तर तुम्हाला बापट भाव कळेल. शक्यतो मुंबईमधले जे स्थानिक आहेत त्यांना इथला बापट भाव कळतो. तर कधी आलात आणि यांच्याकडे जर तुम्ही बापट भावाने जर घेतलात तर तुम्हाला नक्की हे त्या बापट भावामध्ये देतात. आता बापट भाव काय असतो हे मी तुम्हाला इथे सांगत नाही. तुम्ही कधी आलात तर त्यांच्याशी तुम्ही बार्गेनिंग करा. त्यांच्याकडे जर बापट भावाने मागितलं तर तुम्हाला ते नक्की त्या प्राईजमध्ये ते तुम्हाला देतील. आता इथे उसाचा रस पिण्यासाठी म्हणून आपण थांबलो. बाहेर कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा कधी पण उसाचा रस केलेलं चांगलं. आणि आमच्या मोर्याला पण आवडतो उसाचा रस. इकडे भरपूर कपड्यांची दुकान आहेत.
चपलीची दुकानं आहेत, ज्वेलरी, कॉस्मेटिक. बघा या कोपऱ्यापासून ते अगदी मागे दादर टी सर्कलपर्यंत बरीचशी दुकानं तिकडे. आणि हा जो आहे ना, हा समोरचा रस्ता जातो आपल्या दादर स्टेशनकडे. गुरुला टी शर्ट एक बघायचं होतं. ते संपलं बरं. इथे जरा मोर्यासाठी टी शर्ट बघायचे. टी शर्ट आपण घेऊ मोरीसाठी. हे बघा इथे छान इंडियाचे नको हा. होडी वगैरे आहे. मम्मी मला हे पाहिजे ग. हां, मोर्याचा आवडता रंग रेड. मला असे खूप आवडतात. फुल हाताचे हवेत त्याला. नाही चालेल मला खूप आवडतात. मोरू हे पण इथे डॉरेमॉनचं फिगर आहे. हे बघ काय. हे बघ तिकडे आहेत गौरी. हे बघ समोर इथे. हे पण छान आहे बघ. कोण आहे? गोकू. मोर्याला सगळ्या कॅरेक्टरची नावं माहिती असतात. गोकू. हा पण छान आहे ना हो. हा कोण आहे? मला नारुतो पाहिजे. हो इकडे बघा नारुतो. हे येते पण त्याला. तो काय तिथे आहे ना, तो बघ तिथे बसलाय. हे भाय रोजा खोलायला बसले वाटतं ते. मम्मी मला हे पाहिजे. थंडीत हा हे येते. रोजा सुरू आहे ना त्याच्यामुळे ते. हे रोजा खोल रहा है क्या? खोलो खोलो. हे बघा हे. हां, छान आहे. मोरे आवडलं का तुला? त्याला जे आवडेल ना तेच घेणार तो. मस्त रे, एकदम फिटिंग बसलं आहे. बघू इकडे बघ. अरे भारी रे. हे टी शर्टवर घातले ना म्हणून थोडं टाईट लागतंय. छान दिसतंय ना. कसं आहे टी शर्ट मोर्याचं जरा कमेंट करून सांगा. मोर्या असं कर ना. छान. चला आता दादरला इकडे आपण मुलांची सगळी शॉपिंग करून झालो आहे आणि आता इथून आपण निघालो आहे. तर आता आर्याचा आणि मोर्याचा प्लॅन आहे की हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं. पण आत्ताशी वाजलेत 7. एवढ्या लवकर जाऊन काय जेवणार. तर ठरवलं आहे शिवाजी पार्कला थोडं जाऊ, तिथे थोडा टाईम स्पेंड करू आणि नंतर मग एका हॉटेलला जाऊ. चला हे बघा गाडी इथे लावले. बाईकवरून फिरतो आम्ही चौघेजण. जवळच्या जवळ जायचं असेल तर आम्ही चौघेजण फिरतो गाडी. चला तर आता जाऊ आपण शिवाजी पार्कला. तर मंडळी आत्ता आम्ही आलेलो आहोत शिवाजी पार्कला. आज गर्दी बघा किती आहे. शनिवार आहे आणि त्यात आहे आज जागतिक महिला दिन. आज गर्दी पण खूप आहे. आता इथे थोडा वेळ आपण टाईम घालवू. हे बघा हे गार्डन बघा. आणि गार्डनचं आता ना रिन्युवेशन छान केलं आहे. दुपारी आर्याने आर्या तुला हवं आहे घे. आर्याला नको आहे. दुपारी मोरिया नव्हता त्याच्यामुळे आता मोरियाला आणि गौरीला. तुला काय घेते? हां नको आहे. आज पहिल्यांदा बायकोने आईस्क्रीम नाही घेतलं. उद्या खोकला झाला. चल ये इकडे. आत्मे आहे ना मैदानाकडे चला. शिवाजी पार्क मैदानात आपण आलो आहे.
मैदान एकदम क्लीन आहे का? जातो नाही असं नाही पण आता बाकी म्हणजे इथं पण रोड बंद मस्त वाटतं ना मैदानात शांत. समोर आहे ना गणपतीचं मंदिर आहे आणि हा इथे आहे शिवाजी पार्क जिमखाना. मंदिरात जाऊया गणपतीच्या समोर. आपलं चला मंदिरात जाऊया चला. चालत चालत जाऊया. बघा आता आपण आलेलो आहोत शिवाजी पार्क मैदानामध्ये असणाऱ्या गणेश मंदिराकडे आणि इथे बघा लाठीकाठीचं प्रशिक्षण इथे शिकवलं जाते. चला आता आपण मंदिराकडे जाऊ. हे बघा इथे आहे गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. श्री उद्यान गणेश. याने पकडलं तर पडेल. चला आता थोडा वेळ इथे फिरू आणि नंतर आता आपण एका छानशा हॉटेलला जाऊ कुठेतरी. चला तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत प्रभादेवीच्या मातृशा हॉटेलमध्ये. इथे येऊन बसलो आहे. या हॉटेलमध्ये आम्ही बरेचसे व्हिडिओ बनवले आमच्या परिचयाचे आहेत आणि आपल्या संगमेश्वरचे आहेत. हॉटेलचे जे मालक आहेत आता आपण ऑर्डर दिलेली आहे. फिशमध्ये आर्याने दिले, सुरमई थाली दिले, चिकन थाली दिले, दाल खिचडी दिले आणि स्टार्टरमध्ये क्रॅब लॉलीपॉप आणि पनीर चिली व्हेजमध्ये. चला आता ऑर्डर येईल तुम्हाला दाखवतो. हॉटेलमधल्या का आपण जास्त व्हिडिओ शूट करणार नाही कारण आमच्या मोर्याला आवडत नाही. तो एकदा खायला बसला ना तुम्हाला व्हिडिओ शूट करायला देत नाही. व्हेज क्रिस्पी आलेली आहे. शेजवान चटणी, क्रॅब लॉलीपॉप आले. इकडे बघा किती खुश झाले. आरेला आमच्या क्रॅब लॉलीपॉप खूप आवडतं आणि मोर्याला पण. कसे आले सांग. गरम आहेत ना. गौरी काही नॉनव्हेज खात नाही. आणि ही हिरवी चटणी आणि इथे आर्यासाठी सुरमई थाली. आर्या काय काय सुरमई थालीमध्ये सांग जरा. हे सार आहे टॅमॅटोचं, सोलकढी, सोलकढी, ओला जवळा, जवळा, भाकरी, भात, सुरमई आणि मांदेली. सुरमई मांदेली आणि कांदा आणि लिंबू. छान आहे. आणि इकडे बघा हे आहे चिकन. हा चिकनचा रस्सा आहे, सोलकढी आहे, भात आहे, भाकरी आहे आणि एक अंडा अर्धा कापलेला आहे आणि कांदा आणि लिंबू आणि गौरीसाठी दाल खिचडी आणि मोर्यासाठी. म्हणजे आम्ही सगळे शेअर करून घेणार आहे. मोर्या खातो चिकन, गौरी काय खात नाही. चला छानपैकी जेवून घेऊ. या मंडळी जेवायला मस्तपैकी जेवूयात आता.
पुढे कसं आहे खिचडी कसं आहे छान आहे ना कशी आहे ती सुरमई चला या मंडळी जेवायला पण दिलं व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि हे आईस्क्रीम आपल्याला हॉटेलचे मालक याने आपल्याला डिझर्ट आपल्याला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिले सरांना थँक्स सर आपलं हे प्रभादेवीमधलं हॉटेल आहे आणि हॉटेलचं जेवण खरंच खूप छान आहे जेवण झालं आहे आमचं दरवेळेला आम्हाला जेव्हा नॉनव्हेज खायचं असेल ना तर आम्ही या हॉटेलला नक्की भेट देतो तुम्हालाही जर यायचं असेल या हॉटेलला तर प्रभादेवीला सेंच्युरी बाजारजवळ खरुडे मंडई आहे त्या खरुडे मंडईमध्ये खाली तळालाच हॉटेल आहे मातृछाया त्या हॉटेलला आपण नक्की भेट द्या चला करा आईस्क्रीम खाऊया आपण आणि आता आपण घरी निघू आणि स्पेशल सरांनी आपल्याला बिलामध्ये आपल्याला थोडं डिस्काउंटसुद्धा दिलेलं आहे थँक्यू सर या हॉटेलला आम्ही पुन्हा एकदा नक्की व्हिजिट देऊ चला तर मंडळी छान जेवण वगैरे झालं आहे मातृछायामध्ये आणि आता इथून आम्ही निघालो आहे हॉटेलचे मालक आमचे एकदम चांगले परिचयाचे झालेले आहेत आणि आपल्या गावातलेच आहेत आलो की नेहमी आपलं आपुलकीनी चौकशी वगैरे करतात हॉटेल तर छानच आहे रिन्युवेशन केल्यानंतर आणखीच छान झालेलं आहे त्या हॉटेलला एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय बाय